वसमतच्या आशेगाव जवळ पुलाजवळ कोंबड्यांच्या पिकअपने बैलगाडीला उडवल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झालाय आणि एका बैलाचा देखील मृत्यू झालाय आणि एक बैल सुखरूपी आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पिकअपने उडवल्यामुळे काही वेळ ट्रॅफिक जाम देखील झाली होती। आपल्यासोबत काही गावकरी आहेत। कशी काय ही घटना घडली, काय सांगसाल? तुम्ही होता तिथं? ही घटना जवळपास 7:30 ते 8 दरम्यान झाली। हे जे शेतकरी होते पंडित भाऊराव मुळे, हे शेतामध्ये टाळक्या पडण्यासाठी जात होते गाडी बैलामध्ये। तर जात असताना एका भरधाव पिकअपने त्यांच्या गाडीला उडवल्यानंतर पंडित भाऊराव मुळे यांचा जागीच मृत्यू झाला आणि यांच्यासोबत त्यांचा मुलगा एक होता आणि त्यांचा गडी होता बळीराम गच्चे म्हणून। त्यांना सुद्धा खूप मार लागलेला आहे, ते सध्या सिरियस आहेत दवाखान्यामध्ये आणि मुलगा सुद्धा दवाखान्यामध्येच ऍडमिट आहे। तर या पिकअप धारकावर जे कोणी चालक आहेत, मालक आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। पिकअप चालक इथं उपस्थित होता का? अपघात झाला पळून गेले? नाही, गाडीमध्येच होता। गाडी खाली पडलेली होती आणि त्यांना बाहेर निघता येत नव्हतं काही नाही। त्यांनी दार सुद्धा काढला नाही, पोरांनी काढायचा प्रयत्न केला दार पिकअपचे, त्यांनी दार सुद्धा काढले नाही। नक्कीच आपण पाहू शकता आशेगाव जवळ पिकअपने बैलगाडीला उडवल्यामुळे शेतात कामाला जाणारा असलेल्या शेतकऱ्याला उडवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला। इथं मोठ्या प्रमाणात काही काळ ट्रॅफिक जाम देखील झाली होती। ग्रामीण पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व आरोग्य अधिकारी आल्याच्या नंतर ट्रॅफिक सुरळीत झालेली पाहायला मिळते। आता या पिकअप चालकावर गुन्हा देखील व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे। आणि काय ड्रिंक वगैरे करून होता का चालक? हा, ड्रिंक केलेली होती त्यांनी। गाडी म्हणजे खूप जोरामध्ये होते, त्या गाडीमध्ये गर्दा करत येत होते। बस स्टॉप पासून सर्वांनी पाहिलं त्यांना। नक्कीच आपण पाहू शकता ड्रिंक करून गाडी चालवत असल्यामुळे अपघात झालेला ऐकायला मिळते। आणि आता पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी देखील होताना पाहायला मिळते।